नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे ग्रुप डिस्कशनची. खरं तर ग्रुप डिस्कशन हा रायटिंग स्किलमध्ये येण्यापेक्षा हा प्रेझेंटेशन किंवा स्पीकिंगशी रिलेटेड हा खरं तर हे स्किल आहे, की जिथे ग्रुप डिस्कशन म्हणजे काय हे पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे, की एखाद्या विषयावरती एक 4 ते 8 लोकांनी एकत्र येऊन शिस्तबद्ध केलेली चर्चा त्याला ग्रुप डिस्कशन असं म्हणतात. आणि या चर्चेमध्ये प्रत्येकाने आपले विचार स्पष्ट, नम्र आणि आत्मविश्वासाने मांडायला हवेत. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, की ग्रुप डिस्कशन हा कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे, वादविवाद नाही आहे, तर विचारांची देवाणघेवाण आहे, विचारांचा आदानप्रदान आहे. आणि इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे, की वन शुड बी अ गुड लिसनर, की आपण सर्वांनीच चांगलं श्रोता असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण समोरच्याचं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. त्याचा मुद्दा काय आहे, त्याचं मत काय आहे, त्याने जे शब्द वापरलेले आहेत त्याचा गर्भितार्थ काय आहे, त्याचा मथितार्थ काय आहे, या सगळ्यांचा विचार करून आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून ऐकतो. वी लिसन टू रिॲक्ट, नॉट टू रिस्पॉन्ड. आपण प्रतिसाद देण्यासाठी ऐकत नाही, आपण रिॲक्ट करण्यासाठी, रिॲक्शन देण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आपण ऐकतो. आणि त्यातनंच संभाषणामध्ये किंवा संवादामध्ये अस्पष्टता येते, त्याच्यामध्ये गॅप राहतो आणि मग पुढचे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतात. आणि म्हणून ग्रुप डिस्कशन हे एक स्किल आहे. तसं म्हणायला गेलं तर प्रेझेंटेशनचं स्किल आहे, आपला विचार समोरच्याला पटवण्याचं स्किल आहे, समोरच्याचे विचार समजून घेण्याचं स्किल आहे. पण ते रायटिंग स्किलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे आता 12वीच्या बोर्डाच्या या सिलेबसमध्ये. सो त्याच्यासाठी तुमच्याकडे काय काय असायला पाहिजे बघा. पहिली म्हणजे लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी महत्त्वाची आहे. तुमच्याकडे वोकॅब्युलरी, शब्दसंग्रह तुमच्याकडे असायला पाहिजे. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलणार आहात, समोरच्याला कन्व्हिन्स करणार आहात, एखादी गोष्ट सांगणार आहात समजावून, मुळात ती गोष्ट तुम्हाला पहिली समजलेली असायला पाहिजे. तरच तुम्ही ती समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे लिसनिंग स्किल्स असायला पाहिजे. छोट्यातला छोटा मुद्दासुद्धा तुमच्या आकलनामधनं, तुमच्या श्रवणातनं सुटता कामा नये. तरच तुम्ही त्याच्यापुढे जाऊन तुमचं जेव्हा मत मांडणार आहात किंवा तुमची बाजू, तुमचे विचार मांडणार आहात, त्यावेळेला तुम्ही योग्य प्रकारे आपली बाजू मांडू शकता. आणि सगळ्यात जे इसेन्शियल आहे ते म्हणजे पोलाइटनेस, नम्रपणा आपल्यासमोर हवा. की कधीही डिस्कशनमध्ये, म्हणजे फक्त ग्रुप डिस्कशन असं नाही, जनरल आपण जेव्हा संभाषण करत असतो, वेन वी ट्राय टू रिस्पॉन्ड, आपण जेव्हा आपले मतं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये पोलाइटनेस असायला हवा, आपल्यामध्ये नम्रता असायला हवी. आक्रस्ताळेपणा, आकांडतांडव, चढ्या आवाजामध्ये बोलणे, या सगळ्या गोष्टींमुळे विसंवाद निर्माण होतो. संवादामध्ये गॅप्स राहतात आणि त्यातनं जे आपल्याला पोहोचवायचं आहे समोरच्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचवलं जात नाही. आणि त्यासाठी पोलाइटनेस महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ग्रुप डिस्कशन हे भांडण नाही, तरी विचारांची देवाणघेवाण आहे. आता ग्रुप डिस्कशनसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ज्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं, ते म्हणजे पहिलं आहे विचार मांडण्याची पद्धत. विचार मांडण्याची पद्धत, कशाप्रकारे तुम्ही आपले विचार मांडता हे त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं जातं. आणि कशाप्रकारे कन्व्हिन्स करता तुम्ही समोरच्याला ते पाहिलं जातं. विचार मांडण्याची पद्धत आहे. त्यानंतर आहे तुमची भाषा, कोणत्या प्रकारच्या शब्दांचा वापर तुम्ही करताय, निवड केलेली आहे. आत्मविश्वास, मगाशी आपण बघितलं कॉन्फिडन्स, तोही त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. की मुळात तुमचा मुद्दा तुम्हाला पटलेला असायला हवा, तुम्ही कन्व्हिन्स असायला हवे, तरच तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता. आणि इतरांचे ऐकण्यासाठीची सवय, म्हणजे इतरांचंही ऐकून घेतलं पाहिजे, इतरांचे ऐकण्याची सवय, हाही मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घेत असता. की आता असं नाही आहे की आता तुम्ही जेव्हा लिहिणार आहात परीक्षेमध्ये, तेव्हा तुमची ऐकण्याची सवय काय तिथे त्याचं ॲनालिसिस काही करता येऊ शकणार नाही, कारण आपण रायटिंगमध्ये, रिटनमध्ये हे सगळं करतो आहोत. परंतु ग्रुप डिस्कशन प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्ही उद्या पुढच्या तुमच्या भविष्यामध्ये जेव्हा ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा भाग घ्याल, त्यावेळेला हे सगळे मुद्दे जे आहेत त्याचा विचार निश्चितच केला जाऊ शकतो. आणि ग्रुप डिस्कशन परीक्षेमध्ये लिहित असताना, म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये जर आपण समजा एक ऑब्जेक्ट घेतला, ह्या एखाद्या वस्तूकडे 4 लोक 4 दिशेने बघणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाला ती वस्तू वेगळी वाटणार आहे. आणि ह्या 4ही लोकांचं आपापसामध्ये आदानप्रदान होणार आहे, विचारांची देवाणघेवाण होणार आहे. आणि मग सगळ्यांना ती वस्तू खऱ्या अर्थाने नक्की तो मुद्दा कसा आहे, काय आहे, हे समजणार आहे. आणि म्हणून ही जी घुसळण आहे ती ग्रुप डिस्कशनमध्ये महत्त्वाची आहे. आणि तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये लिहिणार आहात, तेव्हा हे 4ही जण जे आहेत, म्हणजे त्याला आपण ए म्हणूया, त्याला आपण याला बी म्हणूया, याला सी म्हणूया किंवा ह्याला डी म्हणूया, हे ए बी सी डी ह्या सगळ्यांचं म्हणणं जे आहे की तुम्हाला एकट्याला मांडायचं आहे. तुम्ही एकटे त्याच्यामध्ये
चारी बाजूनी त्यांचं जे लिखाण आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे एकच मुद्दा चौघांच्या अँगलने तुम्हाला बघायचा आहे आणि मग ते ग्रुप डिस्कशनमध्ये लिहायचं आहे. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की ग्रुप डिस्कशनचा विचार करत असताना फक्त परीक्षेपुरता किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेपुरता असा ग्रुप डिस्कशनचा विचार न करता, ग्रुप डिस्कशन एक प्रेझेंटेशनचं कौशल्य आहे. विचार अतिशय सुस्पष्टपणे मांडण्यासाठीचं आवश्यक हे कौशल्य आहे, ते आपल्यामध्ये कसं विकसित होईल, आपल्यामध्ये भाषेची समृद्धता कशी येईल, समोरच्याचं ऐकून घेण्यासाठीची जी संयम आहे तो आपल्यामध्ये कसा विकसित होईल, आपल्यामध्ये पोलाइटनेस कसा विकसित होईल, या दृष्टीने एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही ग्रुप डिस्कशनचा जर विचार केलात तर निश्चित भविष्यामध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद.